नमस्कार, मी अभिलाष भोसले पटेल आपलं स्वागत करतो। महाफास्ट 100 मधून घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। शरद पवार पुढील 2 ते 3 दिवस चाकण एमआयडीसीला भेट देणार। चाकणमधील 20 कंपन्यांच्या स्थलांतर प्रकरणी पवारांचा दौरा। चाकण दौऱ्यात एमआयडीसी मधील समस्यांबाबत शरद पवार उद्योजकांशी संवाद साधणार। चाकणमधील 20 कंपन्यांच्या स्थलांतरणावर फडणवीसांचं पवारांना उत्तर। बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डिफंक्ट होत्या। डिफंक्ट म्हणजे नोंदणी झाली पण त्या सुरूच झाल्या नाहीत। सुनेत्रा पवार चाकण एमआयडीसीच्या प्रश्नावर प्रशासनाची तातडीची बैठक घेणार। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना केल्या सूचना। कंपन्यांच्या समस्या जाणून घेण्याच्याही सूचना। रोहित पवारांकडून चाकणमधील एमआयडीसीची पाहणी। अनेक कंपन्या स्थलांतरित होत आहेत, हे राज्यासाठी चांगलं नाही। एमआयडीसी मध्ये मुख्य रस्त्याची दुरवस्था, ट्रॅफिकची समस्या, रोहित पवारांचं वक्तव्य। राजकीय उद्योग सोडून सामंतांनी उद्योजकांकडे लक्ष द्यावं। चाकण एमआयडीसी मधील उद्योजकांच्या समस्येवरून रोहित पवारांची टीका। एमआयडीसी मध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा रोहित पवारांचा आरोप। चाकणमध्ये उद्योगमंत्र्यांनी काय केलं ते जाहीरपणे सांगावं। काही लोकांनी पत्रकार परिषद घेण्यापेक्षा गडचिरोलीत जाऊन कुठल्या कंपनीत गैरव्यवहार झाला ते सांगावं। रोहित पवारांच्या आरोपांना उदय सामंतांचं प्रत्युत्तर। महाराष्ट्रात 5 वर्षात 36,211 कंपन्या बंद झाल्या। केंद्राच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानंच UR माहिती दिली। काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती। बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच। काल, आज आणि उद्या शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर पवारांकडून राष्ट्रवादी चुकीच्या पद्धतीने काढून घेतली। निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीवरही अन्याय, सुप्रिया सुळेंचा आरोप। शिवसेना शिंदेंचीच असल्यानं लोकांनी शिक्कामोर्तब केलंय। सुप्रीम कोर्टही हाच निर्णय देईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा। पीठासीन अधिकारी म्हणून माझ्यावर संवैधानिक जबाबदारी। आमदार अपात्रतेच्या निर्णयावरून राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। कायद्याच्या सर्व तरतुदींचं मी पालन केलं। मी घेतलेला निर्णय सुप्रीम कोर्टात टिकून राहील, राहुल नार्वेकर यांचा दावा। अमित शहा आणि निवडणूक आयोगानं बाळासाहेबांचा पक्ष आणि चिन्ह विकलं। निवडणूक आयोगानं संविधानाची हत्या केली। आयोगानं आमची बाजू ऐकली नाही। आयोग विकला गेलाय, संजय राऊतांचा गंभीर आरोप। शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्यासाठी ठाकरेंनी 10,000 कोटींची डील केली। भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप। संजय राऊत शिंदेंच्या जीवावर खासदार झाले। ज्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही त्यांनी आम्हाला शिकवू नये। राऊतांसारखा बोगस माणूस भारतात कुठेही सापडणार नाही, शिंदेंच्या सेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांची टीका। निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या केसमध्ये अलोकतांत्रिक मार्ग अवलंबला। शिवसेनेची केस युनिक आहे। कपिल सिब्बल यांचा मुद्दा कोर्टाकडून मान्य। शिवसेनेसंदर्भात आता मंगळवारी पुढील सुनावणी होणार। राहुल गांधींनी छिछोरेपणा केला तो कुठल्याही परिस्थितीत अशोभनीय आहे। देशाच्या पंतप्रधानाचा राहुल गांधींनी अपमान केलाच, त्यांनी इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचाही आपल्या कृतीतून अपमान केलाय। अशी छिछोरेगिरी यापूर्वी कुठल्याही नेत्यानं केली नाही। देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींवर टीका। राहुल गांधी पप्पूच्या भूमिकेत वारंवार येताना दिसतायत। संविधानिक पदावर व्यक्तीनं निराधार बोलणं योग्य नाही। खालच्या पातळीवर टीका करून राहुल गांधींना काहीही साध्य होणार नाही। प्रवीण दरेकरांची राहुल गांधींवर टीका। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून फरासखाना पोलीस स्टेशनच्या जागेची मागणी। पोलीस स्टेशनच्या जागेची मागणी केल्यानं हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक। शनिवारवाडा सारसबाग शाळेच्या मैदानात पर्यायी व्यवस्था देण्याची मागणी।
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचं विस्तारीकरण करा। उज्जैन पंढरपूर प्रमाणे दगडूशेठ गणपतीचाही कॉरिडॉर व्हावा। भाजप खासदार हेमंत रासनेंची मागणी। सिद्धिविनायक मंदिरातील कंत्राटी कामगारांच्या मृत्यूचं प्रकरण दादर पोलिसांकडून चौकशी सुरू। स्वयंपाकघरातील सुरक्षा यंत्रणा आणि अपघाताचं कारण शोधणार। जेवण बनवताना उकळलेलं पाणी अंगावर पडून कर्मचारी भाजला होता। कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी जळगावच्या जामनेर शहरातील आणखी 3 तरुण नाशिक पोलिसांच्या ताब्यात। पोलिसांनी 6 ते 7 जणांची चौकशी केल्याची सूत्रांची माहिती। जामनेर शहरातील आणखी काही तरुण नाशिक पोलिसांच्या रडारवर। केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या चीनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे तुळजापुरात बसवले। आमदार कैलास पाटील यांचा गंभीर आरोप। पालकमंत्री प्रताप सरनाईक या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं उद्घाटन करणार। मंदिर परिसरातील सुरक्षेच्या मुद्द्यावरून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह। धीरज परदेशींवर जिहादी लोकांकडून हल्ला। आमदार संग्राम जगतापांचा आरोप। पोलीस आरोपींना मदत करत असल्याचा जगतापांचा आरोप। आरोपींच्या घरांवर कारवाई करण्याआधीच कोर्टातून स्टे कसा मिळतो, जगतापांचा सवाल। राज ठाकरेंची पुण्यात पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। जेनझीकडे फोकस करा, संपर्क वाढवण्याचा राज ठाकरेंच्या सूचना। जेनझीमध्ये मोठे बदल घडवण्याची ताकद। जेनझी वेगळ्या पद्धतीने विचार करतात, त्यांच्याशी संपर्क साधा। राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। ग्रामीण भागातील शाळांमधील सुविधांमध्ये सुधारणा झाली पाहिजे। गावातील शाळांमध्ये वीज आली पाहिजे। कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके यांची मागणी। जयंत पाटलांचा ईश्वरपूर एसटी बस स्थानकात तरुणांशी संवाद। उरुण ईश्वरपूर एसटी आगारात राजमाता जिजाऊ या बसेसचं लोकार्पण सोहळ्यात जयंत पाटलांनी तरुणांशी संवाद साधला। जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भाऊक, तर वैयक्तिक व्यंग नको। आंदोलकांनी आक्रमक राहिलं पाहिजे, पण भरकटत जाता कामा नये। 17 तारखेनंतर जरांगेंची अंतरवाली सराटीत भेट घेईन, मंत्री प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। बावनकुळेंवर इथून पुढे व्यंग करणार नाही। बावनकुळेंनी आईचं नाव घेतलं, आम्हालाही वाईट वाटलं। परळीच्या टोळीच्या नादी लागून गोंधळ घालू नका, मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। महसूल मंत्री नव्हे तर जात पडताळणी समिती दाखले देते। राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। जात पडताळणी समितीला मुख्यमंत्र्यांनीही निर्देश देऊ शकत नाहीत। जरांगेंची भेट घेऊन शंका दूर करणार, विखे पाटलांची प्रतिक्रिया। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना कुठलीही मुदतवाढ नाही। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा पुनरुच्चार। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट शेवटचा दिवस। 18 ऑगस्ट पासून मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई होणार, सरनाईकांचा इशारा। विनायक मेटेंच्या अपघातातील आरोपी न्यायालयात हजर राहत नाहीत। विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटेंचा आरोप। आरोपी न्यायालयात हजर राहत नसल्यानं आरोप निश्चिती नाही, ज्योती मेटेंची प्रतिक्रिया। जेपी नड्डांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांची प्रकृती स्थिर असल्याची रुग्णालयाची माहिती। जेपी नड्डांच्या विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्यात। दिल्ली उच्च न्यायालयाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी। दिल्ली उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल दिल्ली पोलिसांच्या संपर्कात। धमकी खोटी असल्याचा पोलिसांना संशय। 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ऐतिहासिक लाल किल्ला सज्ज। पंतप्रधान मोदी उद्या लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणार। अनुचित प्रकार घडू नये यासाठी लाल किल्ल्याच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था, तर हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर असणार। ड्रग्ज तस्करांविरोधात केंद्र सरकारची मोठी कारवाई। फरार ड्रग्ज किंग वीरेंद्रसिंह बसोया याला यूएई मधून भारतात आणलं। ड्रग्ज तस्करीचे परदेशातील नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात यश। तस्करांचं नेटवर्क टॉप टू बॉटम आणि बॉटम टू टॉप पद्धतीने ट्रॅक केल्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा दावा।
अंबरनाथमधील भाजप मनसे राड्यावरून मनसे नेते आक्रमक। मनसे नेते अविनाश जाधवांनी घेतली पोलीस उपायुक्तांची भेट। मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्केंची गाडी फोडणाऱ्यांवर कारवाईची जाधवांची मागणी। गिरगावातील केळेवाडी ते चर्नी रोड पादचारी पुलासाठी मनसेचं आंदोलन। गिरगावात स्थानिक नागरिकांसोबत मनसेचं आंदोलन। गिरगावातील केळेवाडी ते चर्नी रोड रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। इगतपुरीच्या पारदेवी शाळेच्या दुरवस्थेविरोधात गावकरी आणि पालकांचं आमरण उपोषण। हातात विविध घोषवाक्यांचा फलक घेऊन विद्यार्थ्यांचाही पाठिंबा। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार। ब्रिटिश काळापासून प्रलंबित असलेल्या जमिनींच्या प्रश्नासाठी 9 गावातील शेतकरी रस्त्यावर उतरले। 7,500 एकर जमीन मूळ मालकांना परत देण्याची मागणी। मागण्या मान्य न झाल्यास सदर जागेवर कब्जा करण्याचा इशारा। कराडमधील माजी सैनिकांना वैद्यकीय सुविधा देणारे ECHS पॉलिक्लिनिक 12 दिवसांपासून बंद। या विरोधात माजी सैनिकांकडून निषेध मोर्चा। OIC यांना हटवू नये, आंदोलनकर्त्यांची मागणी। पुण्यामध्ये दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण। भोंदू स्वप्नील लांडेचा स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा। लोकांचा श्रद्धेचा गैरफायदा घेत मुलींचं लैंगिक शोषण। आरोपी पुण्यातील बिब्वेवाडीचा रहिवासी असून तो फरार असल्याची माहिती। पुण्यातील भोंदूचा व्हिडिओ व्हायरल। शिष्य भोंदूचे पाय धुवून ते पाणी पितानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। भोंदू उमेश तागुंदेचा दुधानं पाय धुतानाचा व्हिडिओ व्हायरल। आदिवासी विद्यार्थी मृत्यूवरून आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि वडेट्टीवारांमध्ये जुंपली। आश्रमशाळा वडेट्टीवार यांचीही आहे अशोक उईकेंचा टोला। तर 542 आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण ते सांगा, विजय वडेट्टीवारांचं अशोक उईके यांना प्रत्युत्तर। वाशिमच्या शेलू बाजारमधील जिल्हा परिषद शाळेसमोर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्यानं परिसराला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप। दुर्गंधी डास आणि भटक्या जनावरांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी। भंडाराच्या धुसाळामध्ये झोपेत असताना विषारी सापानं दंश केल्यानं 45 वर्षीय राजेश पुडके यांचा उपचारादरम्यान मृत्यू। सुरुवातीला उंदीर चावल्याचा अंदाज होता, मात्र प्रकृती बिघडल्यानंतर सर्पदंश झाल्याचं स्पष्ट। अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा वाद। जिल्हाधिकारी कार्यालयातील स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली। आमदार साजिद पठाण यांच्या निवडी विरोधात याचिका। 4000हून अधिक मतदारांनी दुहेरी मतदान केल्याचाही आरोप। नाशिकमध्ये अपघातात जखमी झालेल्या दिलीप काळेंचा मृत्यू। 20 जुलैला त्र्यंबकेश्वर मार्गावर दुचाकीला धडक दिली होती। अपघातात दिलीप काळेंच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती। अपघातात दिलीप काळेंच्या डोक्याला दुखापत झाल्यानं त्यांचा मृत्यू झालाय। रायगडमधील रोहा शहराच्या प्रवेशद्वारावरच खड्ड्यांचं साम्राज्य। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त, पण प्रशासनाचं खड्ड्यांकडे दुर्लक्ष। खड्ड्यांमुळे नागरिकांचा संताप। कणकवलीतील तरळे बसस्थानकाच्या आवारात खड्ड्यांचं साम्राज्य। खड्ड्यांमुळे पाणी साचल्यामुळे नागरिकांना पाण्याचा अंदाज येईना। नागरिकांसह बस चालकांना खड्ड्यांचा मोठा त्रास। मावळातील कान्हे फाटा टाकवे भागातील रस्त्याची अक्षरशः चाळण। वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ। रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मोठा त्रास। रायगडच्या श्रीवर्धनमधील आरावी समुद्रकिनारी आलेल्या 4 पर्यटकांची कार समुद्राच्या पाण्यात वाहून जाता जाता वाचली। प्रसंगावधान राखत JCBच्या मदतीनं कार बाहेर काढली। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। पुण्याच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पुणेकर संतप्त। वारंवार मलमपट्टी करून करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी थांबवत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, पुणेकरांची मागणी। शहापूर मुरबाड पाटगाव खोपोली महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात नडगावच्या महिलांकडून तहसीलदार आणि पोलिसांना निवेदन। मागण्या मान्य न झाल्यास 25 ऑगस्टला खड्ड्यांमध्ये
मंगळागौर साजरी करण्याचा महिलांचा इशारा। मुंबई गोवा हायवेवरील पुलांच्या कामासाठी 31 ऑगस्टची डेडलाईन। रखडलेली कामं कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अधिकाऱ्यांना सूचना। पालघरमध्ये एसटी सुटल्यानं विद्यार्थिनींचा रात्री 5 ते 6 किमीचा पायी प्रवास। पालघरच्या कोगदे गावातील विद्यार्थिनींची बस सुटल्यानं पायी प्रवास। रात्रीच्या अंधारात पायी प्रवास करून घर गाठावं लागल्याची घटना।